तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की 3 जानेवारी 2026 रोजी सॉरी 3 फेब्रुवारी 2026 रोजी म्हाडाच्या 120 सदनिकांची विक्रीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजे प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर या घरांची विक्री केली जाण्याची जी जाहिरात आहे आपण पाहिलेली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आपण पाहिले मित्रांनो की ही जी काही नोंदणीची सुरुवात होती ती 5 फेब्रुवारीपासून होणार होती, पण ती काही काळाने ही पुढे ढकलण्यात आलेली होती आणि या अंतर्गत 120 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती, जी म्हाडाची 84 आणि खाजगी विकासकांची 36 अशी घरे होती. परंतु आता यात कपात करण्यात आली असून 118 घरच ही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. म्हणून जे काही साईट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता https://bookmyhome.mahda.gov.in या संकेतस्थळावर आजपासून नोंदणीला सुरुवात झालेली आहे. तर नोंदणीची सकाळी 11 वाजता सुरुवात झाली मित्रांनो. आता नेमकं ही नोंदणी करण्यासाठी जी काही साईट आहे, साईटवर कसं व्हिजिट करायचं आणि नेमकं या भागात आपण पाहणार आहोत की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत, त्या घरांचा कार्पेट एरिया काय आहे, त्या घरांची किंमत काय आहे आणि कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या प्रवर्गासाठी ती घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ही सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला साईटवर जायचं मित्रांनो. जी काही साईट दिलेली आहे साईट आहे मित्रांनो bookmyhome.mahda.gov.in या संकेतस्थळावर आपल्याला जायचं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी म्हाडा FCFCS हाऊसिंग म्हणजे bookmyhome.mahda.gov.in या संकेतस्थळावर जायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक पेज ओपन होईल तुम्हाला. हा पेज आहे, इथे तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि जे काही कॅप्चा कोड आहे तो टाकून व्हेरीफाय करायचा आहे. जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर लॉग इन करायचं आहे किंवा साइन इन करायचं आहे. पण आपला मुद्दा आहे की नेमकं या घरांचे डिटेल पाहायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला इकडे 3 डॉट्स दिसत आहेत. त्या या 3 डॉट्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. 3 डॉट्सला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसतील होम, न्यूज, युजर गाईड वगैरे ऑप्शन दिसतील. इथे तुम्हाला व्ह्यू लाईव्ह स्कीमवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू लाईव्ह स्कीमला क्लिक केल्यानंतर इथे कोकण, पुणे, नागपूर आणि मुंबई असे 4 ऑप्शन दिसतील. तर मुंबई ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. मुंबई ऑप्शनला आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता MB2601 म्हणजे 2026ची लॉटरी आहे. जानेवारीमध्ये जे पहिली लॉटरी आहे या वर्षीची. मुंबई बोर्ड फर्स्ट कम फर्स्ट सर्व FCFS. आता ॲप्लिकेशन स्टार्ट अँड एंड ॲप्लिकेशन सुरू कधी झालेली आहे 4 मार्च 2026 ते 4 मार्च 2027 हे ॲप्लिकेशन स्टार्ट डेट आहे. EMD पेमेंट तुम्हाला 4 मार्च रोजीच भरायचे आहे. म्हणजे फक्त आता नोंदणी सुरू झाली मित्रांनो, तुम्हाला ॲक्च्युअल ॲप्लिकेशन तुम्हाला 4 मार्च रोजीच भरायचं आहे. आता ते इम्पॉर्टंट डेट्सवरती जर गेलात तर 4 मार्चला ॲप्लिकेशन स्टार्ट होतील. ॲप्लिकेशन संपणार आहे. तुमची EMD पेमेंट तुम्हाला 4 मार्चला सुरुवात होणार आहे. ॲप्लिकेशन 4 मार्चला संपणार आहे आणि EMD सुद्धा 4 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत भरायची आहे. NFT पेमेंट सुद्धा 4 मार्चलाच करायचं आहे. लक्षात घ्या, ही शॉर्टकटमध्ये जे काही टाइम टेबल आहे तो आहे. पण नोंदणीची प्रक्रिया हे फक्त ॲप्लिकेशन स्टार्ट आहे. लक्षात घ्या, ॲक्च्युअल घर नोंदणीची प्रक्रिया किंवा अर्ज करण्याची प्रक्रिया आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यासाठी बेसिक माहिती असणं आवश्यक आहे. तर स्कीम्सवरती क्लिक करायचं आहे. स्कीम्सवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे वेगवेगळे स्कीम्स दिसून येणार आहेत. ज्या ज्या ठिकाणी मुंबईच्या सगळ्या लॉटरीज आहेत त्या सगळी स्कीमची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता आपण 1 बाय 1 पाहूया नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी घर आहेत आणि ते कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत. इथे पहिला ऑप्शन पहा मित्रांनो 424B. लक्षात घ्या 424B MC कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पंतनगर. याच्या पण सिलेक्ट लोकेशनला आपण क्लिक करूया. सिलेक्ट लोकेशनला आल्याच्या नंतर आपल्याला इथे सगळे डिटेल दिसणार आहेत या प्रकल्पाचे. ते डिटेल तुम्ही पाहून घ्या व्यवस्थित, तुम्हाला कळेल की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत किंवा त्यांचा जे काही बेसिक डिटेल आहेत ते आपल्याला नक्कीच समजणार आहेत. पहा या ठिकाणी 424 MC सोसायटी जे पंतनगर घाटकोपर ईस्ट या ठिकाणी आहे. कॅटेगरी आहे मित्रांनो जनरल पब्लिक. जनरल पब्लिकसाठी 2 घरे उपलब्ध आहेत. बिल्डअप एरिया आहे 50.11 स्क्वेअर मीटर. कार्पेट एरिया 43.99 स्क्वेअर मीटर. कॉस्ट आहे मित्रांनो 95,38,038 रुपये. लक्षात घ्या 95 लाख किंमत आहे त्याची. EMD तुम्हाला भरायची 2 लाख रुपये. 2 लाख ही EMD अर्थातच अनामत रक्कम भरायची आहे. टोटल टिनामेंट्स 2 आहेत मित्रांनो. अवेलेबल टिनामेंट्स ॲज पर कॅटेगरीत आहेत. जनरल पब्लिकसाठी 2 घरे उपलब्ध आहेत. बाकी आपण जे काही लोकेशन आहेत लोकेशनची माहिती आपण पुढील भागात पाहूया, वेगळ्या सेपरेट भागात पाहूया. प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकेशन सहित आम्ही सगळ्या ठिकाणचा आढावा घेणार आहोत साईट व्हिजिट करून. त्याच्यामुळे त्या पुढील भागात आपण सगळे डिटेल पाहूया. आता दुसऱ्या ह्याच्यानंतरचं स्कीम पहा मित्रांनो. दुसरी स्कीम आहे विक्रांत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. नंतरचं पहा
430B विक्रांत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग नंबर 91 कन्नमार नगर विक्रोळी मुंबई या ठिकाणी कन्नमार नगर नंबर 2 आहे. कॅटेगरीमध्ये जनरल पब्लिक बिल्डअप एरिया आहे 42.95 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 37.58 स्क्वेअर मीटर, कॉस्ट आहे मित्रांनो 73,13,348 रुपये आणि EMD भरायचे आहे 2 लाख रुपये. एक घर उपलब्ध आहे जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहे. यानंतर पाहू शकता आपण 430च्या नंतर पाहू शकता 436B जुहू विक्रांत सोसायटी. याचे आपण डिटेल पाहूया सगळे काय ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. पहा 436B जुहू विक्रांत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी समर्थ रामदास रोड गुलमोहर क्रॉस रोड 10 JVPD जुहू अंधेरी वेस्ट या ठिकाणी घरे आहेत. कॅटेगरीमध्ये जनरल पब्लिक साठी एकच घर उपलब्ध आहेत. बिल्डअप एरिया 78.2 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 65.17 स्क्वेअर मीटर, किंमत आहे 3,12,000 31,620. लक्षात आहे 3,12,31,620 सॉरी 3,12 लाखामध्ये घरे आहेत. EMD आहे मित्रांनो 6 लाख रुपये. लक्षात घ्या EMD ते खूप मोठी आहे 6 लाख EMD. आता EMD एवढी महाग ठेवण्याचं कारण एकच सांगितलं, ज्यांना खरंच घरांची गरज आहे त्यांनीच अर्ज करावेत. यासाठी EMD मोठी ठेवलेली आहे ॲज पर कार्पेट एरिया. टोटल एकच घर आहे मित्रांनो जे जनरल पब्लिकसाठी उपलब्ध आहे. यानंतर पाहू शकता 436 जुहू विक्रांत त्याच ठिकाणी घर आहे. आपण पाहू शकतो सॉरी यानंतर जुहू याच ठिकाणी एरियात घर आहेत मित्रांनो 446B ट्युलिप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. याचे डिटेल आपण पाहूया. तर पहा स्कीम कोड क्रमांक 436B ट्युलिप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड JVPD जुहू अंधेरी वेस्ट या ठिकाणी घरे आहेत. कॅटेगरी मित्रांनो जनरल पब्लिक, बिल्डअप एरिया 101.63 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 84.69 स्क्वेअर मीटर, कॉस्ट आहे मित्रांनो 5,26,000 5,26,68,898 रुपये आणि EMD भरायची 6 लाख. इथे सुद्धा 6 लाख EMD आहे कारण कार्पेट एरिया 84 स्क्वेअर मीटर एवढा आहे. एकच घर उपलब्ध आहे जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहे. आता यानंतर तिथेच 446 नंतर 448B ट्युलिप याच ठिकाणी घर आहे मित्रांनो. त्याच्या पण डिटेल पाहूया. तर पहा या ठिकाणी 448B ट्युलिप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड JVPD अंधेरी वेस्ट या ठिकाणी घरे आहेत. कॅटेगरी मित्रांनो जनरल पब्लिक, बिल्डअप एरिया 81.49 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 67.91 स्क्वेअर मीटर, किंमत आहे 4,23,75,524 रुपये. 4,23,00,000 एवढी किंमत आहे. 6 लाख EMD आहे आणि एकच घर आहे जे जनरल पब्लिक प्रवासासाठी आहे. आता 448 नंतर 450B जुहू विक्रांत सोसायटी याच ठिकाणी मोठ्या कार्पेट एरियाचं घर आहे. त्याचे डिटेल आपण पाहूया. तर पहा मित्रांनो या ठिकाणी 450B जुहू विक्रांत सोसायटी गुलमोहर क्रॉस रोड 10 JVPD अंधेरी जुहू अंधेरी वेस्ट या ठिकाणी घरे आहेत. जनरल कॅटेगरी आहे जनरल पब्लिक अर्थातच ओपन कॅटेगरीसाठी घरे आहेत. बिल्डअप एरिया 129.55 स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया 107.96 स्क्वेअर मीटर. म्हणजे खूप मोठी घरे आहेत. 1000 स्क्वेअर फीटपेक्षा मोठी घरे आहेत मित्रांनो. किंमत आहे 5,38,05,477. EMD भरायचे 6 लाख रुपये आणि एकच घर उपलब्ध आहे जे जनरल पब्लिक प्रवासासाठी आहे. यानंतर तिथेच जुहू विक्रांत सोसायटी तिथेच अजून एक घर आहे मित्रांनो जे 108 कार्पेट एरियाचं. त्याच्या पण डिटेल पाहूया. पहा इथं 451B जुहू विक्रांत सोसायटी गुलमोहर क्रॉस रोड 10 JVPD त्याच ठिकाणी घर आहेत मित्रांनो. जनरल पब्लिकसाठी घर आहे. 129.6 हा कार्पेट एरिया आहे जो बिल्डअप एरिया आहे आणि 108.8 स्क्वेअर मीटर 108 स्क्वेअर मीटर बघा या ठिकाणी घरे आहेत. किंमत आहे 5,38,26,040 रुपये. EMD 6 लाख. एक घर उपलब्ध आहे जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहे. यानंतरच आपण प्रवर्ग पाहूया किंवा स्कीम कोड पाहूया. यंत्र आहे 452B तिथेच आहे मित्रांनो जुहू विक्रांत याच ठिकाणी. त्याच्या पण डिटेल पाहूया कारण इथे सुद्धा आपण थोडाफार कार्पेटमध्ये फरक आहे. याचे डिटेल पहा तुम्ही. 452B जुहू विक्रांत सोसायटी त्याच ठिकाणी घरे आहेत. कॅटेगरी मित्रांनो ST अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी घर आहे. बिल्डअप एरिया 119.54 आणि कार्पेट एरिया 107.95 स्क्वेअर मीटर. किंमत आहे 5,38,09,846. EMD भरायची 6 लाख रुपये. एकच घर उपलब्ध आहे जे ST प्रवर्गासाठी आहे. आता याच्यानंतर बघा 459B म्हणजे 459B मध्ये जे काही आहे ते वडाळ्याला घरे आहेत. त्याच्या पण डिटेल पाहूया. तर आता 459B आनंद हाईट्स शेख मिस्त्री रोड अँटॉप हिल वडाळे या ठिकाणी घरे आहेत. जनरल पब्लिक प्रोग्राम मित्रांनो जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी घरे आहेत. कार्पेट एरिया आहे बिल्डअप एरिया आहे 102.91 स्क्वेअर मीटर.
तर बेल आमच्याकडे वाजली मित्रांनो, बेल व्हिडिओमध्ये वाजलेली आहे, तुमची बेल वाजलेली नाहीये. तर या ठिकाणी 85.76 हा कार्पेट एरिया आहे. किंमत आहे मित्रांनो 3,34,18,973 रुपये. 3,34,00,000 घरे आहेत, 6 लाख रुपये EMD आहे आणि 3 घरे आहेत जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यानंतर जर तुम्ही स्कीम पहा, यानंतर स्कीम आहे 460B 460B जे भायखळा बेलासिस रोड या ठिकाणी घरे आहेत. त्यांच्यात आपण डिटेल पाहूया नेमकं काय आहेत ते. तर या ठिकाणी पहा मित्रांनो 460B CS नंबर 222P 9A 222 आणि ते जे काय असेल ते भायखळा बेलासिस रोड मुंबई या ठिकाणी घरे आहेत. जनरल पब्लिक प्रवर्गासाठी घरे आहेत मित्रांनो, ज्यांचा बिल्डअप एरिया 88.66 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 73.88 स्क्वेअर मीटर, किंमत 2,46,31,167 रुपये. 2,46,46,00,000 EMD मित्रांनो 6 लाख रुपये आणि एकच घर उपलब्ध आहे जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहे. तर यानंतर बघा 462B दूधवाला बिल्डिंग भायखळा या ठिकाणी घरे आहेत. त्याचे नेमकं डिटेल काय आहेत, कारण तुम्ही पाहू शकता इथे फक्त कार्पेट आणि कॉस्ट दिसते. त्याचे डिटेल आपण पाहूया नेमकं काय आहेत ते. तर पहा मित्रांनो 462B दूधवाला बिल्डिंग नंबर 258 A, B आणि C विंग आहेत, भायखळा या ठिकाणी घरे आहेत. आता कॅटेगरी मित्रांनो जनरल पब्लिक, बिल्डअप एरिया 85.85 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 71.54 स्क्वेअर मीटर, किंमत आहे 2,38,50,504. EMD भरायचे 6 लाख रुपये. जनरल पब्लिकसाठी एक घर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आता तिथेच मित्रांनो जे काही 463 आहे, 462 आपण पाहिलं, 463B दूधवाला बिल्डिंग त्याच ठिकाणी घरे आहेत. फक्त इथे कॅटेगरीमध्ये फरक असावा किंवा कार्पेट एरियामध्ये फरक असावा, तर आपण आणि किमतीत सुद्धा फरक आहे ते आपण डिटेल पाहूया नेमकं काय आहे ते. तर या ठिकाणी पहा 463B दूधवाला बिल्डिंग भायखळा मुंबई या ठिकाणी घरे आहेत. जनरल पब्लिकसाठी एक घर आहे, 85.97 स्क्वेअर मीटर बिल्डअप एरिया आहे आणि 71.64 स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया आहे. किंमत आहे मित्रांनो 2,38,83,842 रुपये आणि EMD आहे 6 लाख रुपये. एक घर आहे जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहे. याच्यानंतर 464B दूधवाला बिल्डिंग त्याच ठिकाणी घरे आहेत. फक्त ते कार्पेट एरियामध्ये थोडा फरक दिसतोय, आपण त्याच्यात डिटेल पाहिजे नेमकं काय आहे ते. तर पहा मित्रांनो 464B दूधवाला बिल्डिंग नंबर 258 ABC जे काही आहे ते विंग आहे, जनरल पब्लिकसाठी आहे. 86.81 स्क्वेअर मीटर बिल्डअप एरिया आहे, 72.64 स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया आहे आणि किंमत आहे 2,41,17,207 रुपये. 2,41,06 लाख रुपये तुम्हाला EMD भरायचे आहे आणि 2 घरे ही जनरल पब्लिक प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता यानंतर मित्रांनो 465B आनंद हाईट्स या ठिकाणी घरे जे वडाळा या ठिकाणी आहेत, त्याच्या पण डिटेल पाहून नेमकं काय आहेत, कारण हा आता लोकेशन चेंज झाले, वडाळा येथे लोकेशन देण्यात आलेलं आहे. तर पहा 465B आनंद हाईट्स साई मिस्त्री रोड अँटॉप वडाळा या ठिकाणी जनरल पब्लिक प्रवर्गासाठी 3 घरे आहेत. बिल्डअप एरिया मित्रांनो 100.2 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 83.5 स्क्वेअर मीटर, किंमत आहे 3,25,38,928. EMD आहे 6 लाख आणि टिनामेंट्स आहेत फक्त 3. यानंतर पहा 466 आपण 465 पाहिलेलं आहे. 466चं काय डिटेल आहे ते आपण पाहूया, कारण हे सुद्धा आनंद हाईट्स याच ठिकाणी घरे उपलब्ध केलेली आहेत. फक्त पहिलेचा कार्पेट एरिया 83 होता, आता इथे 72 कार्पेट एरिया आहे. त्याच्या पण डिटेल पाहून नेमकं काय आहे ते. तर या ठिकाणी पहा 466B आनंद हाईट्स साई मिस्त्री रोड अँटॉप वडाळा या ठिकाणी घर आहे. एक घर आहे जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहे. बिल्डअप एरिया 86.54 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 72.12 स्क्वेअर मीटर, किंमत आहे 2,81,982 रुपये. सॉरी 2,81,000 आणि EMD आहे 6 लाख रुपये. ते 2 लाखच तोंडात येते मित्रांनो, कारण कोटी बोलायची सवय नाही ना, म्हणून 2,81,02,982. EMD आहे 6 लाख. एकच घर आहे जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहे. आता 466 नंतर 467 भायखळा बेलासिस रोड येथील घरांची आपण माहिती पाहूया, कारण इथे सुद्धा एकच घर आहे आणि ते सुद्धा 2 कोटीच्या आसपास दिसून येते. आपण त्यांचे डिटेल पाहूया काय आहे ते. तर या ठिकाणी पहा 467B CS नंबर आहे 222 भायखळा बेलासिस रोड मुंबई या ठिकाणी घरे आहेत. कॅटेगरी मित्रांनो जनरल पब्लिक 89.69 स्क्वेअर मीटर एवढा कार्पेट एरिया आहे. 74.74 स्क्वेअर मीटर एवढा बिल्डअप एरिया आहे. 2,49,17,317 त्याची किंमत आहे आणि EMD आहे 6 लाख रुपये. या ठिकाणी एक घर जनरल पब्लिक प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. यानंतर मित्रांनो 469 क्रिसेंट टावर अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे.
कारण येथील किमतीवरून खूप वाद निर्माण झाला होता, आपण पाहिलेला आहे. आणि आता सुद्धा क्रिसेंट टावर येथील ज्या काही किमती आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तीनही ठिकाणी क्रिसेंट टावरच्या किमती मी सांगतो. तुम्ही इथे बघा 8 कोटीपासून म्हणजे 6,27,27 लाखापासून ते 8 कोटीपर्यंत या तीनही ठिकाणच्या किमती आहेत. पहिला पण पाहूया 469B 469B याच्या पण डिटेल पाहूया. तर पहा मित्रांनो, क्रिसेंट टावर बी बी नक्षे मार्ग MP मिल कंपाऊंड तारदेव मुंबई या ठिकाणी घरे आहेत. कॅटेगरी मित्रांनो जनरल पब्लिक आणि एससी, म्हणजे एक घर जनरल पब्लिक, एक घर एससी साठी आहे. या दोन्ही प्रवर्गासाठी आहे. तर बिल्डअप एरिया 156.53 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 141.3 स्क्वेअर मीटर, जवळजवळ 1,500 स्क्वेअर फीटचं हे घर आहे मित्रांनो. किंमत आहे 7,94,75,773 रुपये. EMD भरायचे आहे 6 लाख रुपये आणि 2 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. एक घर जनरल पब्लिक आणि एक घर ST प्रवर्गासाठी. आता 469B नंतर 470B 470B क्रिसेंट टावर याच ठिकाणी फक्त थोडा कार्पेट एरियामध्ये फरक आहे मित्रांनो. तर येथील आपण डिटेल पण नेमका कोणत्या प्रवर्गासाठी घर आहेत आणि त्यांचा कार्पेट एरिया किती आहे तो. तर इथे पहा तुम्ही 470B क्रिसेंट टावर तेच आहे, ताडदेव या ठिकाणी घर आहेत. जनरल पब्लिकसाठी 2 घर आहेत मित्रांनो. बिल्डअप एरिया 170.76, कार्पेट एरिया 142.3 स्क्वेअर मीटर. किंमत 8,38,234, 8,38,234. EMD आहे मित्रांनो 6 लाख आणि 2 घरं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहेत. आता 470 नंतर 471B क्रिसेंट टावर बीबी नक्षे मार्ग या ठिकाणी घरे आहेत तारदेव या ठिकाणी. तेथील आपण डिटेल बघायला तर इथे सुद्धा कार्पेट एरिया 111 दिसतो आणि जे काही घरे आहेत ती 6 कोटीची घरे दिसत आहेत. म्हणजे तारदेवमधील सगळ्यात स्वस्त घरे हीच आहेत जे 6,27,00,000ची आहेत. आता इथे ह्याच्या पण डिटेल पाहूया मित्रांनो. इथे पहा 400 कॅटेगरी आहे जनरल पब्लिक 133.8 स्क्वेअर मीटर त्याचा कार्पेट बिल्डअप एरिया आहे. कार्पेट एरिया 111.52 स्क्वेअर मीटर. किंमत आहे 6,27,14,428. EMD भरायचे 6 लाख रुपये आणि एकच घर आहे जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहे. आता 471च्या नंतर 472B जे वडाळा अँटॉफिल या ठिकाणी पुन्हा तिथील लोकेशन आहे जे आनंद हाईट्स आहे. तर आपण त्याचे पण डिटेल पाहूया कारण इथे एक घर उपलब्ध आहे इथे दिसून येते. तर त्याचे पण डिटेल नेमकं काय आहेत पहा. 472B आनंद हाईट्स शेख मिस्त्री रोड अँटॉफिल वडाळा या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी एक घर आहे मित्रांनो. बिल्डअप एरिया 139.2 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 116 स्क्वेअर मीटर. किंमत आहे 4,52,03,780 रुपये. EMD आहे 6 लाख रुपये. आता मित्रांनो 472 नंतर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे नेमकं म्हाडाची कोणती घरं उपलब्ध आहेत. आता हे सगळे जे आपण पाहिलेले आहेत आतापर्यंत हे सगळे खाजगी विकासकांची घरे आहेत, लक्षात घ्या. प्रायव्हेट बिल्डरची जे 33.5 अंतर्गत जे काही उपलब्ध घरे आहेत त्या अंतर्गत ही घरे उपलब्ध केली होती जी टोटल आपण पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी घरे आहेत. आता पण पाहूया मित्रांनो नेमकं म्हाडाची कोणती घरे आहेत. म्हाडाच्या द्वारे बांधण्यात आलेल्या घरांचे काही डिटेल्स म्हणजे मी तुम्हाला सांगत राहील की कोणती म्हाडाद्वारे बांधण्यात आलेली आहे. तर इथे बघा 267G नक्षत्र ANBCHSL हे म्हाडाचा प्रकल्प आहे मित्रांनो शिंपोली या ठिकाणचा आणि त्याचे डिटेल देण्यात आलेले आहेत. ते आपण पाहूया नेमकं काय आहेत. तर या ठिकाणी मला 267G नक्षत्र सोसायटी आहे, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी शिंपोली कांदिवली या ठिकाणी. कॅटेगरी मित्रांनो जनरल पब्लिक आणि SC प्रवर्ग आहे. बिल्डअप एरिया 72.33 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 44.3 स्क्वेअर मीटर. किंमत आहे 99,67,686, अर्थातच 1 कोटी रुपयाची घरे आहेत मित्रांनो. EMD आहे 2 लाख रुपये. एकूण 8 घरे उपलब्ध आहेत. या 8 पैकी 7 घरे आहेत जनरल पब्लिक आणि एक घर आहे SC प्रवर्गासाठी. आता अजून एक गोष्ट सांगायची मित्रांनो, जे काही तुम्हाला दिसते ना बी 496B 470B 471B हे याचा अर्थ आहे की बी म्हणजे दुसरी वेळ आहे त्या घरांच्या जाहिरातीची आणि ABCDEFG म्हणजे ही घरे अनेकदा लॉटरीत समाविष्ट केली गेली होती तरी सुद्धा विकली गेली नाहीत असा त्याचा अर्थ होतो. याच्यानंतर 300D तुंगा पवई या ठिकाणी बघा चौथी वेळ आहे, ABCD चौथी वेळ आहे हे घरांचे जाहिरात देण्याची. या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी किती घरे आहेत ते आपण पाहूया. तर पहा मित्रांनो
तुंगापवी या ठिकाणी जे काही LNT कॉर्नर आहे तिथेच हे घर आहेत. मोठा प्रकल्प आहे तो म्हाडाचा आणि 2012 मध्ये तिथे लॉटरी जाहीर करण्यात आलेली होती. कॅटेगरी आहे जनरल पब्लिक, SC आणि ST. बिल्डअप एरिया 76.24 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 44.3 स्क्वेअर मीटर. किंमत आहे 1,35,86,000 रुपये. आता कम्पेअर टू कार्पेट एरिया खरंच ही घरे आहेत का अफोर्डेबल हे आपण सांगू शकत नाही, पण 44 कार्पेटीचे घरे 1,35,00,000 आहेत. एरिया पण तसाच आहे तो. EMD आहे मित्रांनो 4 लाख रुपये. एकूण 8 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये 4 घरे जनरल पब्लिक, 3 घरे SC प्रवर्ग आणि 1 घर ST प्रवर्गासाठी आहे. आता 300 स्कीम कोड क्रमांकानंतर म्हाडाचीच बांधलेली घरे आहेत मित्रांनो. आता ही तोंगापवी ही म्हाडाचाच प्रकल्प आहे. नक्षत्र म्हाडाचा प्रकल्प आहे जसं मी सांगतोय तुम्हाला. त्याच्याशिवाय जे काही 331C बिल्डिंग नंबर 2H तुंगापवी ही सुद्धा म्हाडाची घरे आहेत. तर याच्या पण डिटेल पाहिजे नेमका काय आहेत ते. तर पहा मित्रांनो, स्कीम कोड क्रमांक 331C, बिल्डिंग नंबर 2H तुंगापवी, कॅटेगरी जनरल पब्लिक, बिल्डअप एरिया 76.24 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 44.3 स्क्वेअर मीटर. कॉस्ट आहे मित्रांनो, किंमत आहे 1,27,12,000 रुपये. EMD आहे 4 लाख रुपये आणि एकूण घरे आहेत 5 जी जनरल पब्लिक प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता याच्यानंतर पहा 335D सिटी व्ह्यू बिल्डिंग, श्रीनिवास मिल नियर पेनिन्सुला कॉर्पोरेट ऑफिस, शंकरराव नरमपथ जे काही लोअर परेल या ठिकाणी आपण याची डिटेल पाहूया. कारण या ठिकाणी सुद्धा बरीच घरे उपलब्ध केलेली आहेत. ही सगळी म्हाडाच्या अंतर्गत बांधण्यात आलेली घरे आहेत. त्याचे पण डिटेल पाहूया काय आहेत ते. आता या ठिकाणी पहा मित्रांनो 335D सिटी व्ह्यू बिल्डिंग, श्रीनिवास मिल नियर पेनिन्सुला कॉर्पोरेट ऑफिस, शंकरराव नरमपात, हनुमान गल्ली, परेल, मुंबई या ठिकाणी घरे आहेत. श्रीनिवास मिल हे अतिशय महत्त्वाचं डेस्टिनेशन आहे मित्रांनो मुंबईतलं. कॅटेगरीचं मित्रांनो जनरल पब्लिक आणि SC. आता बिल्डअप एरिया 44.841 स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया 33.8 स्क्वेअर मीटर. किंमत आहे मित्रांनो 1,98,15,935 ते 2,71,271,203 रुपये. EMD भरायचे 6 लाख रुपये. 4 घरे उपलब्ध आहेत, त्याच्यापैकी 3 घरे जनरल पब्लिक आणि 1 घर SC प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. याच्यानंतर मित्रांनो 338D, आपण 335 पाहिलेलं आहे. आता 338D तुंगापवी येथील घर आहेत. येथे सुद्धा आपण पाहतो की 1,98,00,000 घर आहे. हे कसं आहे ते पण पाहूया, कारण इथे भरपूर जास्त म्हणजे 29 घरे उपलब्ध आहेत. या प्रकल्पातील सगळ्यात जास्त घरे जर तुम्ही म्हटलं तर फक्त आणि फक्त तुंगापवी याच ठिकाणी उपलब्ध आहेत. तर या ठिकाणी पहा मित्रांनो 338D तुंगापवी म्हाडा कॉलनी मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक प्रवर्गासाठी घरे आहेत. बिल्डअप एरिया 105 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 68.7 स्क्वेअर मीटर. किंमत आहे 1,98,10,813 रुपये. 4 लाख रुपये EMD भरायचे आहे. 29 घरे उपलब्ध आहेत जी फक्त जनरल पब्लिक प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता 338 नंतर 344C पॅगोडा व्ह्यू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जी म्हाडाद्वारे बांधण्यात आलेली घरे आहेत ती 59 लाखापासून घरे आहेत मित्रांनो. आपण त्यांचे डिटेल पाहूया. तर या ठिकाणी पहा जे काही चारकोप कांदिवली या ठिकाणी ही घरे आहेत मित्रांनो. सेक्टर क्रमांक 8 खरं तर ही आहे. कॅटेगरी आहे मित्रांनो जनरल पब्लिक, बिल्डअप एरिया ते 47.32 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 39.43 स्क्वेअर मीटर. कॉस्ट आहे, किंमत आहे 59,40,631 म्हणजे 59 लाखाला घरे आहेत जी 1 BHK स्वरूपाची असणार आहेत. टोटल टेनेमेंट्स एक आहे मित्रांनो जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहे. आता 344 नंतर 347C पॅगोडा याच ठिकाणी घरे आहेत मित्रांनो. पण या घरांचा कार्पेट एरिया जवळजवळ डबल आहे म्हणजे मोठा आहे. ही कदाचित 2 BHK ची घरे असावीत. तर ते आपण त्याचे डिटेल पाहूया काय आहेत ते. इथे बघा काय आहेत 347C पॅगोडा व्ह्यू. पॅगोडा व्ह्यू यासाठी दिले की कारण चारकोपला आहेत आणि पॅगोडाच्या साईडनी ही घरे बनवलेली आहेत, ती इमारत बनवलेली आहे. कॅटेगरी जनरल पब्लिक, बिल्डअप एरिया 73.2 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 60.78 स्क्वेअर मीटर. किंमत आहे 95,39,070 रुपये. EMD आहे 2 लाख रुपये आणि एकच घर उपलब्ध करून देण्यात आलेले जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहे. आता याच्यानंतर या योजनेतील सगळ्यात स्वस्त घर म्हणजे म्हणजे ज्याला आपण कमीत कमी किमतीचं घर म्हणू शकतो असे घर आहे मित्रांनो जे 1 RKचं आहे. ते आहे 364C PMGP कॉलनी मानखुर्द या ठिकाणी. याच्या पण आता डिटेल पाहूया काय आहेत ते. इथे पहा 364C PMGP कॉलनी मानखुर्द मुंबई या ठिकाणी फ्लॅट नंबर 91A विंग नंबर A 702 बघा. फ्लॅट नंबर 91A702 7व्या मजल्यावर 702 क्रमांकाचा हा फ्लॅट नंबर असावा. कॅटेगरी आहे जनरल पब्लिक,
बिल्डअप एरिया 23.23 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 20.91 स्क्वेअर मीटर. किंमत आहे मित्रांनो 31,17,773. ईएमडी भरायची आहे 1,00,000 रुपये. एकच घर उपलब्ध आहे जे जनरल पब्लिक प्रवासासाठी आहे, जे 1 RK स्वरूपाचं आहे. आता थोडक्यात मी सांगू इच्छितो मित्रांनो, जे कॉमन मॅन ज्यांचं बजेट सर्वसामान्य आहे 50 लाखाच्या आतमध्ये, त्यांच्यासाठी दोनच ठिकाण आहेत. एक आहे PMGP कॉलनी मानखुर्द, जे 1 BHK स्वरूपाचे आहेत. त्याच्यानंतर स्कीम कोड क्रमांक 413B अँटॉफिल वडाळा येथील सुद्धा 42,66,000 घरे आहेत, जी बऱ्यापैकी ठीकठाक आहेत असं पण म्हणू शकतो. आता आपण एरियात पण जाऊन आलेलो आहे, एरियाची पण माहिती घेतलेली आहे, त्याच्यासमोर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. पण येथे 27 घरे उपलब्ध आहेत मित्रांनो. नेमकं कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी किती घरे आहेत ते आपण डिटेल पाहूया. तर या ठिकाणी पहा, स्कीम कोड क्रमांक 413B अँटॉफिल वडाळा, नुरा बाजार नियर CGS कॉलनी वडाळा मुंबई या ठिकाणी घरे आहेत. DT जनरल पब्लिक आणि SC प्रवर्गासाठी घरे आहेत मित्रांनो. बिल्डअप एरिया 46.44 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 28.17 स्क्वेअर मीटर. किंमत आहे 42,66,000 रुपये आणि EMD 1,00,000 रुपये भरायची आहे. 27 घरे उपलब्ध आहेत, त्याच्यापैकी DT प्रवर्गासाठी एक घर, जनरल पब्लिक प्रवर्गासाठी 24 घरे आणि SC प्रवर्गासाठी 2 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यानंतर मित्रांनो 391C हेरिटेज अपार्टमेंट सायन. आता हेरिटेज अपार्टमेंट या ठिकाणी काही घरे उपलब्ध आहेत, आपण तेही पाहूया. आता हेरिटेज अपार्टमेंट आणि हे जुहू विक्रांत सोसायटी याच्या संदर्भात मला कन्फर्म नाही, ही कदाचित प्रायव्हेट बिल्डरची सुद्धा घरे असू शकतात. ही दोन सांगतोय मी, 391 आणि 453. बाकी गायकवाड नगर, मालाड, मारवाडी म्हाडाचीच घरे आहेत. मालवणी मालाड येथील घरे सुद्धा मराठीच आहेत. फक्त हेरिटेज जो काय आहे त्याच्या संदर्भात मला थोडं कन्फ्युजन आहे. पण डिटेल पहा, 391 इथे 2,28,00,000ची घरे आहेत. नेमकं त्याचे डिटेल काय पाहूया. तर पहा मित्रांनो, स्कीम कोड क्रमांक 491C हेरिटेज अपार्टमेंट सायन मुंबई या ठिकाणी घरे आहेत. माटुंगा डिव्हिजनमध्ये घरे मित्रांनो. प्लॉट क्रमांक 109E माटुंगा सायन ईस्ट. कॅटेगरी आहे जनरल पब्लिक. बिल्डअप एरिया 70.45 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 58.71 स्क्वेअर मीटर. किंमत आहे 2,28,77,919. 2,28,77,919. EMD भरायचे 6,00,000 रुपये. टिनमेंट्स एकूण घरे आहेत मित्रांनो, एक जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहे. यानंतर 453B जुहू विक्रांत सोसायटीचे खाजगी विकासकांची घरे आहेत मित्रांनो, त्याच्या पण डिटेल पाहूया. इथे पहा, 453B जुहू विक्रांत सोसायटी, जे JVPD स्कीम क्रॉस रोड 10 जुहू अंधेरी या ठिकाणी आहेत. अंधेरी वेस्ट, अंधेरी पश्चिम या साईडला आहेत. बिल्डअप एरिया 129.59 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 107.99 स्क्वेअर मीटर. कॉस्ट आहे मित्रांनो, किंमत आहे 5,38,30,411 रुपये. EMD भरायचे तुम्हाला 6,00,000 रुपये आणि एकच घर आहे जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहे. यानंतर 270F गायकवाड नगर, मालाड, मालवणी या ठिकाणी म्हाडाची बांधलेली घरे आहेत मित्रांनो. नेमकं ती घरे सुद्धा 56 लाखापासून सुरुवात आहे. 56,88,000 दिसत आहेत आणि 58 कार्पेट एरिया, बऱ्यापैकी चांगला कार्पेट एरिया आहे आणि किंमत पण बऱ्यापैकी ठीकठाक आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. चला आपण नेमकं त्या घराची डिटेल पाहूया. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, 270F गायकवाड नगर, मालाड, मालवणी मुंबई या ठिकाणी M2A 101 क्रमांकाचं घर आहे. MIGचं घर आहे खरं तर मित्रांनो. कॅटेगरी आहे जनरल पब्लिक. बिल्डअप एरिया दिलेला नाही, पण कार्पेट एरिया 58.26 स्क्वेअर मीटर एवढा आहे. किंमत आहे 56,88,800 रुपये. EMD भरायची 2,00,000 रुपये. जनरल पब्लिकसाठी एकच घर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 231 किंवा 2314 असे तिथे दिले. मालाड मालवणीचे घरे आहेत, आपण त्याचे पण डिटेल पाहूया, कारण ही 36 लाखामध्ये 1 BHK उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, म्हणून हा पण डिटेल पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. पहा, 2314B 2314A मालाड मालवणी या ठिकाणी घरे आहेत. कॅटेगरी SC प्रवर्ग आहे मित्रांनो. स्क्वेअर मीटर दिलेले नाही. कार्पेट एरिया 27.88 स्क्वेअर मीटर. 36,45,231 किंमत आहे. EMD आहे 1,00,000 रुपये आणि एकच घर उपलब्ध आहे जे SC प्रवर्गासाठी आहे. आणि आजचं सगळ्यात शेवटचा स्कीम कोड क्रमांक आणि शेवटचं प्रोजेक्ट आहे मित्रांनो, हेरिटेज अपार्टमेंट, जो प्रायव्हेट बिल्डरचा असावा. 388B आपण याचे सुद्धा डिटेल पाहूया, कारण ही सुद्धा करोडच्या घरामध्ये किंमत देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी पहा, 388 हेरिटेज अपार्टमेंट सायन, फ्लॅट नंबर A304 HIG उत्पन्न गटासाठी घरी होती खरं तर. कॅटेगरी मित्रांनो जनरल पब्लिक. बिल्डअप एरिया 64.96 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 54.13 स्क्वेअर मीटर. किंमत आहे 2,10,95,097 रुपये. EMD भरायची तुम्हाला 6,00,000 रुपये. टोटल एकच घर आहे जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहे. तर ही सगळी स्कीम आता संपली मित्रांनो. ऑलमोस्ट आपण सगळ्या स्कीमची माहिती ऑलरेडी याच्यात कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जे काही हेरिटेज अपार्टमेंट हे लास्ट आहे, म्हणजे तुम्हाला नक्की याच्यामध्ये सगळ्या बाबी, सगळ्या गोष्टी नक्कीच क्लिअर झालेल्या असतील.